वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची शक्यता आहे। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि गुलेला मारहाण झाल्याचा संशय आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे दोन्ही आरोपी सध्या तुरुंगात आहे आणि तुरुंगातच सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी महेंद्र बुधळकर आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र, कुणाला विचारायला पाहिजे? 2 मिनिट महेंद्र, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला तुरुंगात मारहाण झाल्याबद्दल काय अपडेट्स आहेत? नक्कीच वाल्मिक कराड हे मकोका कायद्याअंतर्गत जो आरोपी झालेले आहे त्या ठिकाणी बीडच्या जिल्हा कारागृहात त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। याचबरोबर जेवढे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्या सर्वच आरोपींना बीडच्या जिल्हा कारागृहात त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं। मात्र बाजूला जर बघितलं तर दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा हा देखील त्या ठिकाणी आरोपी आहे। तोही मकोकाच्याच कायद्याअंतर्गत जो गुन्ह्यामध्ये तो शिक्षा त्याला झालेली आहे त्या ठिकाणी। आणि दुसरा जो आरोपी आहे महादेव गीते आहे तो परळीचा आरोपी आहे। या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याच्या अंगावर गेल्याची माहिती जी आहे सध्या मिळते। तिथं सुरुवातीला बाचाबाची झाली होती आणि बाचाबाचीचे जे रूपांतर आहे त्या हाणामारी झाल्याची सूत्रांची जी माहिती आहे सध्या बाहेर येते। मात्र जेल प्रशासन जे आहे याबाबत कुठलीही माहिती समोर माध्यमांना देताना पुढे येताना आपल्याला दिसत नाही। साधारणतः जर बघितलं तर 2 गटातले दोन्ही आरोपी जे आहेत तिथं आमने सामने यापूर्वी देखील जिथं दादा खिंडकर नावाचा जो मारहाणीतला जो आरोपी होता त्यांनी देखील अशा पद्धतीने आरोप केले होते। मात्र त्याची रवानगी जी आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सुल येथे या ठिकाणी करण्यात आली। मात्र आज जर बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून आठवले गीते आणि कराड आणि घुले यांच्यामध्ये वाद चालू होता अशी सूत्रांची माहिती होती। मात्र त्या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक जी आहे ते पण त्या कारागृहात ठेवण्यात आलेली होती। मात्र सकाळपासून जे बाचाबाची आहे त्याचं रूपांतर जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळतं। आणि अक्षय आठवले आणि महादेव गीते या दोघांनी देखील त्यांच्यावर आधी सुरुवातीला चाहूल केली आणि त्यानंतर त्यांनी हाणामारी केल्याचं वृत्त सध्या हातात येते। महेंद्र, यामध्ये काही जखमी झाल्याची काय माहिती किंवा मारहाण नेमकी कशा पद्धतीने झाली, कुठल्या वस्तूंच्या आधारे झाली का याबद्दल काय कळू शकलंय?